आता इथे आपण आहे ना दोरी पायपिंग ही घरीच कशी बनवायची ते आपण इथे बघणार आहोत. फॅब्रिक आपल्याला पायपिंगचा लागणार आहे या ठिकाणी. इथे आपल्याला साधारणतः 1.25 इंचाची पट्टी कट करून घ्यायची, तिरकस धाग्यामध्ये कट करायची. तिने तिरकस धाग्यामध्ये कट करायची म्हणजे जेणेकरून ते स्ट्रेचेबल व्हायला पाहिजे. तर अशा मी 3-4 पट्ट्या ह्या कट करून घेते. तर या ठिकाणी या पद्धतीच्या आपण तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे बघा, या पद्धतीने स्ट्रेचेबल होतात. आता इथे सर्वात सोपं म्हणजे आपण काय करणार आहोत, ही पट्टी सरळ ठेवायची, त्याच्यानंतर ही एक पट्टी त्याच्यावरती आडवी ठेवायची. आडवी ठेवल्यानंतर आपल्याला इथे सेंटरला शिलाई मारायची. हे बघा, या पद्धतीने तिरकस शिलाई मारायची आहे आणि इथे कट करायचं. ह्या पद्धतीने 2-3 पट्ट्या आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ही दोरी पायपिंग आहे ना, म्हणजे दोरी आपल्याला कपड्यामध्ये टाकायची आणि या पद्धतीने सिंगल दाबावरती या ठिकाणी आपल्याला लावायची. ओके, सिंगल दाब या ठिकाणी म्हणजे 2 in 1 दाब असल्यामुळे मी तो सरकवून घेतलेला आहे, कारण दोन्ही साईडला या ठिकाणी उजव्या डाव्या साईडने तुम्ही पायपिंग ह्या दाबावरती करू शकता आणि नॉर्मली सुद्धा आपण हा दाब वापरू शकतो. अशा पद्धतीने दोरी पायपिंग ही थोडक्यात सुरुवातीला नवीन असेल तर हळूहळू करायची आहे आणि थोडीशी तिरकस पकडायची आहे. जो कपडा आपण पकडतो ना तो तिरकस पकडायचा, म्हणजे जेणेकरून पायपिंग ही खूप सुंदर येते, लूज येत नाही. ओके, या पद्धतीने आपल्याला दोरी पायपिंग ही बनवून घ्यायची. तुम्ही इकडनं सुद्धा बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही दोरी पायपिंग बनवायची. ओके, तर आता आपण संपूर्ण ही दोरी पायपिंग बनवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही आपण दोरी पायपिंग बनवून घेतलेली आहे. ओके, तर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने बनवायची. आता ही दोरी पायपिंग फक्त आपण बनवलेली, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी दोरी पायपिंग ब्लाउजला कशी लावायची त्याची ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे.